ठरलं तर मग मालिकेत सध्या प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सायलीने अखेर धाडस करत प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणला. सायलीने सुभेदार कुटुंबासमोर प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडचे फोटो, तिने घेतलेली गिफ्ट्स आणि इतर पुरावे सादर केले. काव्या आणि ईश्वरीच्या मदतीने सायलीने प्रियाला थेट घरातच एक्सपोज केलं. हे सगळं पाहून अश्विन आणि घरातील इतर सदस्यही प्रचंड संतापतात. अखेर सगळे मिळून प्रियाला घराबाहेर काढतात. पण आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पुन्हा एकदा प्रियाची नाटकी बाजू दिसून येते. प्रिया घराबाहेर असताना म्हणते, "मला बरं वाटत नाहीये, मला आत घ्या," असं म्हणत चक्कर येण्याचं नाटक करते. याच वेळी मालिकेत गिरिजा आणि नुपूरची एंट्री होते. त्या प्रियाला एक काढा जबरदस्ती पाजतात आणि सांगतात की हाच काढा आधी पूर्णा आजींनाही दिला होता. हे ऐकून प्रियाला एकदम धक्का बसतो. पुढे असं पाहायला मिळत आहे की कशीबशी प्रिया पुन्हा घरात प्रवेश मिळवते. ती घरातील शिड्या चढत असताना सायली तिला ढकलण्याचा प्रयत्न करते, पण प्रिया तिथूनही वाचते. यानंतर सायली, नुपूर आणि गिरिजा तिघी मिळून प्रियाला सतत त्रास देताना दिसतात. आता प्रत्येक क्षणी प्रियावर नजर ठेवली जात आहे. तिचं प्रत्येक पाऊल तपासलं जातंय. त्यामुळे तिच्यासाठी खोटं बोलणं आणि नाटक करणं अधिक कठीण होणार आहे. सध्याच्या घडामोडी पाहता लवकरच प्रियाचे एक कारनामे उघड होणार आहेत. प्रेक्षकांना आता मोठ्या क्लायमॅक्सची उत्सुकता लागली आहे. प्रिया पूर्णपणे उघडी पडेल का? की अजून काही मोठा ट्विस्ट बाकी आहे? एक मात्र नक्की, ठरलं तर मग मालिकेत पुढचे काही एपिसोड खूपच थरारक असणार आहेत. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.